एकदा स्वागत आहे बोकोबा बीच हंटर या युट्यूब चॅनल मध्ये। आज आपण आलो आहे मालवणातल्या सगळ्यात लोकप्रिय बीच वर, ज्याचं नाव आहे चिवला बीच। तुम्ही गर्दी पाहू शकता पर्यटकांची किती आली, आणि आज आपण या बीच वर पहिल्यांदाच वापरणार आहोत मेटल डिटेक्टर मशीन। आज बघूया चिवला बीच वर आपल्याला ट्रेजर हंट करून काय सापडतंय। शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा। असाच धमाकेदार कंटेंट पाहण्यासाठी हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा। तुम्ही गर्दी पाहू शकता किती आहे, हे बघा सर्व संपूर्ण बीच पर्यटकांनी भरून गेलंय, आणि सकाळ सकाळीच आम्ही आलो आणि हे बघा मच्छीमार सुद्धा आपल्या कामाला लागले आहेत। तर किल्ल्याच्या जवळ हा समुद्र किनारा असल्यामुळे इथे नक्कीच काय ना काय मिळण्याची शक्यता आहे, दाट शक्यता आहे। तरी सुद्धा तुम्ही कमेंट मध्ये आधी सांगू शकता की चिवला बीच वर काय मिळेल। आम्ही त्या ठिकाणी थोड्या वेळाने जाणार आहे। आधी पहिला हा जो पोर्शन आहे एवढा तो आम्ही कव्हर करणार आहे, तर बघूया। मी स्टार्ट करतो। गणपती बाप्पा मोरया। पहिल्यांदा आम्ही सुक्या वाळू शोधतो, इथे कचरा पण आहे थोडा थोडा, पण बघू। ये रीडिंग पहिली रीडिंग। येस, चला गाईस, पहिलीच रीडिंग आली आहे। कुठे आहे? हे बघ। वाव, चिवला बीच वरची पहिली रीडिंग। खूप एक्साइटेड आहे मी, काय असेल काय माहित नाही। तू खाण्याला आहे पण ते घेऊन येतो। आधी एक बघूया, स्टार्टिंग करूया हाताने स्टार्टिंग करूया। कुठे, वर आहे की डीप आहे? ओके डन। खाली आहे काहीतरी, डीप आहे जरा। सगळ्यात जास्त टुरिस्ट मालवण मध्ये इथे येतात, कारण इथे वॉटर स्पोर्ट्स वगैरे भरपूर असतात। संध्याकाळी जर या तुम्ही वेळेला आलात इथे पूर्ण असं सगळं वॉटर स्पोर्ट्स चालू असतात। लोक भरपूर सारी येऊन गेली आहेत, त्यामुळे काही ना काहीतरी मिळण्याचे चान्सेस नक्कीच आहेत। ते बघूया काय मिळते। बाहेर गेलं, थांब। हे बघ, वाळूत आले। वाळूत बॉटल कॅप। ये बॉटल कॅप। पहिल्या बॉटल कॅपने सुरुवात झाली आहे। बाहेरच्या देशाचे सुद्धा पर्यटक इथे मोठ्या प्रमाणात येतात, त्यामुळे नक्कीच अशी मौल्यवान अशी गोष्ट पडलेली असू शकते। हे बघ, हा इथे आहे काहीतरी, आणि हे मी आता खाण्याला पण घेऊन आलोय। हे बघ, हा हलकीशी रीडिंग आहे। ए लायटर। आम्ही वरचाच पट्टा पहिल्यांदा बघतोय, कारण इथूनच लोक एक एक खाली उतरतात। हे बघा, इथून येण्यासाठी रस्ता आहे, त्यामुळे इथून जास्त लोकांची वर्दळ असू शकते, त्यामुळे काय ना काय खिशातून पडलेलं असू शकतं। हे बघा मित्रांनो, सारखी मशीन वाजते कारण कचऱ्यात मेटल खूप जास्त आहे। अर्थात इथे पर्यटक खूप जास्त येत असल्यामुळे कचरा पण आहे, आणि कचरा साफ पण केला जातोय। हा बघा, हे बघ, इकडे काहीतरी आहे। इथे काय सापडेल शक्यता, आता स्टार्टिंगलाच बॉटल कॅप्स मिळाल्यामुळे अशा हे झाले। हे बघ, काय आहे ते? काहीतरी मेकअपचं सामान आहे। परफ्यूमची बॉटल आहे, पण भारी आहे दिसायला। काय दिसायला भारी आहे। ट्रेजर म्हणून पकडू शकतो। इथूनच जास्त वर्दळ असू शकते। इकडे डीप रीडिंग आहे। डीप आहे। 5872। नाही, वरती गेलं। उठ उठ उठ। हा वरती आलं। मित्रांनो, असं झालं काय मजा येते थोडी। अरे यार, कसली मजा। बॉटल कॅप, परत एक बॉटल। तर हे मिळालेला कचरा आम्ही एकत्र ठेवतोय, जेणेकरून जेवढा घेऊन जाऊ। वरचा कचरा आहे तो उचलू शकतो, पण वाळू खालचा कचरा शक्यतो मिळत नाही, त्यात करून मेटल। परत रीडिंग मिळालं याला। जर अँगल बदलूया आता। हे बघ इकडे, हा इथे काहीतरी आहे। देव पाहून कचरा नसू दे ह्या वेळेला। गेलं वर। हे बघ इकडे, पाठी बघ कोण आलं तुझ्या। थांबा, हे बघ इकडे आलं। दाखव, कानातलं आहे। लेट्स गो गाइज। हे बघा, कानातलं सापडलं। यस, पहिलं ट्रेजर। आता हे रिअल आहे की नाही माहित नाही, पण चेक करावं लागेल। वाटत नाही, कारण त्याचे हिरे पडलेत। असं थोडीच असतं रिअल। नाही, रिअल नाहीये, पण कानातले आहेत मित्रांनो। हा, ट्रेजर आपण म्हणू शकतो। चांगलं ज्वेलरीतलं ट्रेजर मिळालंय याची। थांब ना डॉगू थांब, व्हिडिओ करतोय।
बेस्ट पॉईंट. हे ठेवून दे खिशात नीट. हे बघ इथे पण एक रिडिंग होते. इथे पण रिडिंग आलंय. अजून एक आताच कानातलं एक सापडलं. हे बघ इकडे. थांब ना डॉगू जरा. हे बघ विमल आहे. विमल विमल इथे पण सापडले. नाही अजून आहे. पण आहे काहीतरी. हे कचरा आपण घेऊन जाऊया. मित्रांनो कुठे काय नाही मिळालं तर विमल सगळीकडे आहेच. असं एक पण बीच नाही ना भेटला की जिथे हो. आपल्याला आम्ही विमल. ऍड नाही करत आहे कारण हे शरीरासाठी खूप हानिकारक आहेत, पण हा, जे बघ गेला. रियालिटी आहे ते दाखवतोय. हे बघ वाळूत आलं. वाळूत आलं. ए कॉइन. येस अनदर ओ अनदर पहिलाच कॉइन आहे. बीच 5 ह्या वाला. बीचवरचा पहिला कॉइन 5 हा. रुपयाचा. 5 रुपयाचा कॉइन. मित्रांनो कॉइन सापडायला लागलेत. हे बघा मित्रांनो हे कंटिन्युअस भांडतायत. तर आम्हाला येऊन आता अर्धा तास झाला, पण हे बघा आम्ही रीडिंग येत आहेत पण ते सगळे रॅपर्सच मिळत आहेत. आणि जसं जसं हा रॅपर बाहेर काढतोय तसं मी गोळा करत मागसून चाललो आहे. पण प्रयत्न चालू आहेत कारण चिवला बीचवर काहीतरी मिळण्याची शक्यता आहे, दाट शक्यता हे आहे. बघ काय मिळालं? लॉक मिळालं आईला. छोटू. मी म्हटलं मित्रांनो काय? ट्रेजर नाही मिळालं पण ट्रेजर सांभाळायचं लॉक मिळालं. हे बघा छोटंसं लॉक आहे. चावी मिळते काय बघ. काम चावी होऊन नाही जाईल. त्याची. मित्रांनो तुम्हाला रिअलच दाखवतोय कारण जे रिअल आहे तेच बघायला मजा येते. पण आजचं थोडं असं ट्रेजर चांगलं सापडत नाही आहे जसं मिळायला पाहिजे, पण ठीक आहे जे काय मिळतंय ते आम्ही दाखवत चाललो आहे. नेक्स्ट टाइम परत एकदा आपण येऊ. तुम्हाला पण ह्याचा पार्ट 2 पाहिजे असेल तर नक्की प्रयत्न करा, लाईक करा आणि कमेंट करा. कारण बीच खूप मोठा आहे, एका व्हिडिओत कंप्लीट होणार नाही आणि सगळ्या बीचवर काहीतरी सापडेलच असं नसतं. नाही इथे आलं वाळू. वाळूत आलं मित्रांनो. बघूया आता वाळूत तिकडे चेक करत जा. ए काय आहे ते मेटलचं पीसच आहे. काय हे बघू. खूप जड आहे पण. स्टीलचा एक नॉब वगैरे आहे काहीतरी. वाव पण नाईस काहीतरी वेगळं. तर असंच शोधता शोधता आम्हाला एक असा साव भेटला आणि त्या सावाच्या शेवटला एक असा गरी लावलेली होती. आर्टिफिशियल बेडसुद्धा मिळाला, त्याला गऱ्या देखील होत्या. ते असंच जर वाळूत राहिलं असतं ते कोणाच्या पायाला देखील लागू शकतं. आणि तसंच थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर आम्हाला एक गरी देखील मिळाली. आणि या समुद्रावर खूप लोक अशी अनवाणी येत असतात, तर त्यांच्या पायामध्ये ती घुसू शकते आणि एकदा घुसल्यावर ती काढणं खूप कठीण जातं. तर बरं झालं ही आम्हाला मिळाली. ही आम्ही सगळं कचऱ्यामध्ये टाकू. आणि इथे आम्हाला एक हा मस्तपैकी असा कानातला मिळाला आहे जो मनी आहेत आणि त्याला एक क्यूट असा शीशेल आहे. चल जरा आता पुढे जाऊया, खाली जाऊया. मित्रांनो वरची वाळू पूर्ण आम्ही केली साफ, पण इकडे सगळा कचरा सापडतोय. हे बघ कसला खणून ठेवलंय हा कोणी. बघा कुत्र्या केवढा मोठा खड्डा ढोलच खणली आहे पूर्ण. डॉगीने खणलेला आहे. हा डॉगीने खणलाय. बघ ना असं बुया. तर मित्रांनो आता काय लपून हळूहळू आम्ही ठेवलं का बघूया. पाण्याखाली नाही काय नाही, नाहीये. हो कुत्रा लपवून ठेवू शकतो काहीतरी हाणून. म्हणूनच बघितलं. आणि हे दगड बघा मित्रांनो मस्त मरीन ड्राईव्हला असतात मुंबईला तसे दगड आहेत. हे बघा मस्त. इथे शोधता शोधता एक रीडिंग आली आहे पण ती थोडी डीप आहे त्यामुळे कॅमेरा लावला आहे. बघू आता इथे काय मिळतंय. परत गरी वगैरे असू शकते त्यामुळे हात न घालताच शक्यतो केलं पाहिजे. हे बघ डीप आहे. रॅपर नाही, अजून आहे. नाही हे नाही ते वाटतं. रॅपर ते तर पण आहे. आहे अजून पण काय रॅपरच असणार. हे असेल हे बघ दुसरं रॅप. नाही अजून आहे. अजून पण जरा मोठा कर. अरे सॉरी हा, थांबा जरा वाळू पडली. झालं रंग Sorry. पुरं. सॉरी. अजून काय आहे. ही मेटल डिटेक्टिंग मशीन आहे. म्हणजे वाळू म्हणजे पडलेला असेल तर भेटू शकते, पण जरा जास्त मोठं असेल ना तरच सावकाश. जरा जास्त मोठं असेल ना तरच ते डिटेक्ट करते. छोट्या छोट्या असे हे नाही करत. कॉइन्स वगैरे जास्त ते मिळतात. कॉइन्स आणि जास्त करून रॅपरच काय पाहिजे असेल ना हां तुला शोधायचं असेल हां ना समुद्र कसं असं जातो ना हां हां
त्या कॉर्नरला भेटणार नाही तर त्या कॉर्नरला भेटणार. हा ते त्या पुढे जाणार corner आहे ला जास्त भेटणार हा. कारण की तिथे ना सेल वगैरे बघ ना किती क्लीन आहे. तिकडे त्या साईडला जास्त सगळं हा. हे जातं. हा 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 म्हणजे तुम्हाला चैन बिन पण भेटेल. हो हो किती वेळा आम्ही पाण्यात जातो ना जोडवी हा. पडतात हे हा, पडतात. बघू किती छान भेटल्या वस्तू. अरे सुपर यार मस्त भेटलं. तुम्ही व्हिडिओ मध्ये आला तर चालेल नाही नको नको का हो जुलैमध्ये इथे कोण नसतं ना हा तेव्हा एवढ्या सुपर वस्तू भेटतात ना हा. सुंदर भेटतात. म्हणजे आता कसे सगळेजण आहेत हा. हो. आणि जर मॉर्निंगला जाशील ना जेव्हा स्कुबा वगैरे तर तुला हमखास काय ना काय भेटणार. हो 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 मी ताई आलेला त्याने आम्हाला खूप चांगली इन्फॉर्मेशन दिली. त्याने सांगितलं की तुम्हाला त्या कॉर्नरला काही ना काही मिळण्याचे नक्कीच चान्सेस आहेत. तर आपण इथे जास्त वेळ न घालवता हा त्या तिकडे साईडला जाऊया. जाऊया. कारण आम्हाला माहित नाही जास्त बीचची, कारण इथे लोकल लोक असतात त्यांना जास्त माहिती असते बीच बद्दल. पण अशा लोक स्वतःहून येऊन सांगतात तेव्हा खूप आम्हाला बरं वाटतं. वरून खाली आलोय आणि त्याला खाली गेल्या गेल्याच एक रीडिंग आली आहे खण इथे बघूया आता काय मिळतं. ओल्या वाळूत हाय 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 नाही इथे वाळूत आहे बघ. वाळूत आलं ये मित्रांनो. मित्रांनो पैजण सापडली आहे. हे बघा घोड्यावरून काका बघतायत. पैजण सापडली पहिल्यांदाच. कोणची तरी पडली असेल. कसली आहे? चांदीची नाही आहे पण पैजण आहे. नाईस. बेस्ट फाइंड. दर ए बीप आहे ये. इकडची वाळू किती कडक आहे बनायला. एवढं लगेच पाणी पण लागलं. जास्त खोल जाऊ शकत नाही समुद्रात, कारण खाली पाणी लागलं तर विषय संपला. हा ह्याच्यातच आहे. बघ जरा रीडिंग स्ट्रॉंग आहे कारण एवढं आम्ही फिरलो ना काहीच नाही मिळालं. एवढ्या पॅचमध्ये आता जरासं बाकी राहिलं आहे आणि इथे एक चांगली स्ट्रॉंग रीडिंग भेटली आहे. आणि त्या काकी म्हणाल्या तसं काय ना काय मिळेल पण. काहीतरी आहे, चपट काहीतरी आहे. हाताला लागेल बघ. लागणार नाही ना. ये येस. ओ माय गॉड चांगलं आहे. आई शपथ. स्क्रीन क्रॅक आहे. मोबाईल मिळाला आहे, रिअलमी MI चा आहे, जुना आहे पण स्क्रीन जास्त जुना नाही आहे. स्लिम बघा किती आहे. हा नवीन. किती असेल रे किंमत? चालू आहे की नाही? चालू आहे की नाही आपण चेक करू कारण स्क्रीन थोडीशी क्रॅक दिसते. आपण बघू मित्रांनो साफ करून हे बघूया काय आहे. पण एक आजची बेस्ट फाइंड. थांब हात दे. एवढं खणलं पण फायदा आला. ये चिवला बीच. यस नाइस. क्या बोल रहे हो? यूट्यूब चैनल का नाम क्या है? यूट्यूब चैनल का नाम बोकोबा. बोकोबा हाँ बोकोबा बीफ हंटर्स करके डालो. मित्रांनो चालता चालता इथे एक रीडिंग आली आहे पण वरच्यावर काय नाही आहे, खालीच आहे जास्त ते. तर आपण बघूया काय मिळते. मित्रांनो बीचवर येत असाल तुम्ही तर कृपा करून कचरा करू नका. कचरा तुमच्या सोबतच घेऊन जा कारण सुंदर असं ठिकाण असतं पण कचऱ्यामुळे ते थोडं खराब होऊन जातं. तर त्याची फक्त काळजी घ्या. इथे चान्स जास्त थांबा हे बघ इकडे येते वाळू. वाळू झाले. छोट्या छोट्या वस्तू असल्या तर वाळूमध्ये येतात
पण आता ते शोधणं खूप कठीण आहे. या बाजूला बाय बा. ए गोल्ड दाखव. गोल्ड रिंग. रिंग नाहीये, अरे होय, कानातलं आहे मित्रांनो. गोल्ड रिंग मिळाली मित्रांनो. दाखव. अरे गोल्ड आहे. गोल्ड नाही रे. चेक करावी लागेल. चेक करूया नंतर. आय थिंक मित्रांनो- गोल्ड नाही, इमिटेशन मध्ये असू शकतं. असू शकतं पण काय कळत नाही. गोल्ड वाले इतके हे नसतात. बघूया, चेक करूया मित्रांनो. हे गोल्ड आहे. शेवटपर्यंत बनवून राहा मित्रांनो, समजेलच तुम्हाला शेवटी हे आपण गोल्ड आहे चेक का करू. कसलं आहे. हा हे मी नीट ठेवतो, ठेवून दे, नीट ठेवतो. ठेवून दे. तर हे अशा गोष्टी लगेच पटकन कळत नाही खरं आहे की नाही, पण आपण सोनारांकडे जाऊन चेक करू शकतो आणि आपण करू. तर आम्ही इथून जातच होतो, पण मी कॅमेरा ऑन नाही केला, पण POV मध्ये शूट झाले. आम्हाला इथे जस्ट कॉईन मिळाला एक. दाखव. हा बघा, एकदम वेगळा असं कॉईन आहे. वर डिझाईन पूर्ण वेगळीच आहे. असे मध्ये मध्ये आम्हाला सिग्नल येतात, पण सगळं शूट करता नाही येत. पण आम्ही जेवढं शूट करता येईल तेवढं करतोय. लोक सुद्धा खूप बघतायत Rapper. काय करतोय, कारण पर्यटक खूप आतुर असं एक्साइट होऊन बघतायत, कारण असं कोणी हे आधी केलं नसेल असं मला वाटतंय. हा. त्यामुळे सगळ्यांसाठीच हे असं वेगळं असं आहे. ह्या कंटेंटला नक्की सपोर्ट करा, कारण असं काम कोणी केलं नाही. अशा नवनवीन गोष्टी मजा येतात बघायला. आम्हाला तर खूप आवडतात. तुम्हाला पण कशा वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघ. हे बघ, इथे रिडिंग काय आहे बघ. चालता चालता रिडिंग येते मित्रांनो. हाय हाय, इकडेच आहे काहीतरी. कोण? मोठा खंजरा खड्डा. हे बघ, हे काहीतरी आहे. गोल्ड. काढ काढ काढ. ये घड्याळ मिळालं मित्रांनो. जरा झटकून दाखव तिकडे कॅमेऱ्यात. मित्रांनो, लेडीज वॉच आहे. बंद पडले. आणि काही पर्यटक सुद्धा आले तिथे. ते आम्ही काय करतोय ते बघतायत. दाखव. ठीक आहे. रियल चीज़ें क्या मिली आपको? रियल चीज़ें मतलब ये कान में जो रहता है ना, इयर रिंग्स वगैरह. गोल्ड? गोल्डन नहीं मिला अभी तक. इमिटेशन ज्वेलरी मिली और कॉइन्स मिले बहुत. हे वॉच मिळालं होतं बघ. इकडेच मिळालं पुढे. हां हां हां. मोबाईल वगैरे पण मिळतात. नाही, असतात महाग पण असतात. ही स्टार्टिंगवाली आहे. जशा जेवढ्या एक्सपेन्सिव्ह असतात ना, तेवढे छोट्यात छोटे सिग्नल भेटतात. आणि किती खोल आहे वगैरे असं सगळं समज. मस्त ना. हे गाईज, तर असा होता आपला हा चिवला बीचचा हा ट्रेजर हंटचा एपिसोड. जो तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आता आपण इथे एंड करतोय, कारण Yes. व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो. पण तुम्हाला त्या कॉर्नर साईडचं ट्रेजर हंट पाहायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे आपण परत ह्या बीचला नक्की व्हिजिट करू. आणि तुम्हाला आजच्या व्हिडिओमधली बेस्ट फाईंड काय वाटली ते नक्की कळवा. माझ्यासाठी तर हा मोबाईल मोबाईल होता आणि हा पैजन सुद्धा आम्हाला हा, मिळाला. पैंजण सुद्धा ती आहे. पण ही तर- खरी आहे काय ते चेक करायचं आहे. Yes, ते yes, आपण yes. बघू. ह्या व्हिडिओत नाही जमलं तर पुढच्या व्हिडिओत आपण सोनारांकडे जाऊन चेक करू प्रॉपर, कारण एक एक गोष्ट घेऊन जाण्यापेक्षा सगळं एकत्र घेऊन गेलेलं बरं असतं. पुढचे पण व्हिडिओ जास्त स्किप नका करू, कारण कुठल्या व्हिडिओत हे एंडला असेल सांगता येत नाही. पण नक्की सगळे व्हिडिओ पाहत राहा. चला तर मग मित्रांनो, आज पुरतं एवढंच. आणि असाच हा ट्रेजर हंटिंगच्या प्रवासात आमच्या सोबत साथ द्या आणि अशीच भरभरून प्रतिसाद द्या. Yes. आणि आमचं शॉर्ट चॅनल आहे, यूट्यूब चॅनल पण आहेच, आणि रील्स सुद्धा आम्ही अपलोड करतो इंस्टाग्रामवर. तर तिकडे सुद्धा आम्हाला फॉलो करायला विसरू नका. इथे ID दिसत असेल तुम्हाला. चला मित्रांनो, आज पुरता एवढाच. तोपर्यंत भेटू अशाच एका नवीन ट्रेजर हंटिंगच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी. येस. आणि स्टे गोल्ड. Peace पीस आउट. out. Bye. बाय बाय.